बायका गेली का? कामधंदे झाले का नाही? कामधंदे झाले का नाही म्हटलं? अगे महाराणी, काय झालं काय झालं काय झालं? कशाला महाराणी म्हणून बोलवते? काय घेतलं असं? काय घेतलं मला? तुम्ही महाराणी दोन अंक झाले नाही, काही बरोबर म्हणजे महाराणी मनासाठी काही घ्यावं लागतं का? नाही तिकडे गेलून म्हणजे काय घेतलं म्हणलं असं गळ्यामध्ये? काय घेतलं तुम्ही? हे मंगळ अगे हे बघ, माझ्या ऐपतीनं जेवढा होत आहे ना तेवढं मी घेतलंय. कशाला मग महाराणी म्हणून बोलवते? नाही, महाराणी म्हटलं तर काही बिघडलं काय? नाही काहीच नाही बिघडलं ना. नाही, मी प्रेमानं बोलवलं ना. हो हे काय प्रेमानं बोलवणं झालं तुमचं? हो? वाईट शब्दानं बोललो? नाही महाराणी सारखं काही घेतलं का म्हटलं? मी दिसते का तशी महाराणी सारखी? काही सजवलं का मला महाराणी सारखं? नाही नाही नाही, इकडे महाराणी मनासाठी असं सजवावं काहीच लागत नाही. अगं आपली बायको म्हणून मी महाराणी ह्या शब्दाचा वापर केलाय. ओ बायको म्हणून महाराणी नाही, तुम्ही आहे ना मला असं प्रेमानं कधी बोलवलं का? महाराणी म्हणून बोलवते. अरे प्रेमाची भाषा तुला समजते काय? नाही तुम्हाला समजते, मला कुठे समजते? प्रेम या शब्दाचा अर्थ तरी कळतो काय तुला? मी आधी सांगितलं होतं ना की असं बोलणं मी खपवून घेणार नाही म्हणून. काय चुकली हो मी? काय चुकली? काय चुकली? माझं चुकत आहे नाही, तुमचं काहीच नाही चुकत आहे. तुम्ही बोलताय ते सगळं बरोबर आहे, माझं चुकतंय. नाही, माझं चुकलंय ना, मी महाराणी म्हटला म्हणून. अगं मी सांगतो ना की तुझ्याशी लग्न करून माझं चूक झाली म्हणायची. अगं तुला मागून माझा संसार खूप सुरळीत चालेल, खूप सुखात चालेल, पण नाही, शेवटी गरिबीचा संसार हा गरिबीचाच चाललाय. अगं मी सुद्धा स्वप्न बघितलं होतं की तुझ्या त्या श्रीमंत बापानी त्या श्रीमंतीचे आमिष टाकून या गरिबाच्या झोपडीला लाथ जर मारली नसती तर आज पंख तुटलेल्या पाखरांना सुद्धा वेदना होतात, हेही मला कळलं. अगं तू माझ्या संसाराची राख रांगोळी करायला निघाली. अगं लाज शरम विकून खालीस की काय? हो, मीच बोलते ना तुम्हाला. मीच काय केली हो तुम्हाला? मी काय बोलले असं म्हणत तुम्ही बोलताय? मीच करते नाही राखराखोळी तुमच्या संसाराची. काय केलंय मी? हेच का तुझ्या बापाने शिकवलेले संस्कार? वा ग वा, खूप शिकली, खूप श्रीमंतीत झालेले संस्कार. पण नाही, अगं मी गरिबीत असून सुद्धा जे संस्कार शिकलो ना ते तुझेच नाही. अगं गरिबीचा संसार कसा चालवायचा याची जाणीव नाही तुला. अगं आम्ही किती हाल अपेष्टा सहन केले आहे, पण कोणापुढे आम्ही हात पसरला नाही. अगं जे काही केलंय ना कष्टाच्या मेहनतीवर केलं, जिद्दीच्या बळावर केलंय. हो म्हणजे आम्ही चुकले. अहो मला माहितीच होतं तुम्ही असं बोलणार नाही म्हणून. मी काय बोलली हो तुम्हाला? काय बोलली मी तुम्हाला? नाही, कधी बघितलं ना तर कधी प्रेमाची भाषा नाही, काहीच बोलली नाही तू. अगं कधी प्रेमाने बोललीस काय की नवरा आलाय कामावरून आलात की दमलात की थकलात, पाणी घ्या की जेवण करा, असं कधी बोललीस काय की आराम करा? पण ते माझ्या नशिबातच नाही. अगं तुझ्या प्रेमाचा शब्द कधी ऐकलाच नाही. बरोबर आहे ना? कशाला ऐकणार आहे? कशाला ऐकणार आहे? आणि तुम्ही हे बघा, तुम्ही माझ्या दबावात राहा, मी तुमच्या नाही. कारण माझ्या पप्पाकडनं तुम्ही 1 लाख रुपये हुंडा घेतलाय. मला 1 लाख रुपये हुंडा? अगं मी सांगितलंय ना की तुझ्या बापानीच हुंडा दिला नाही. अगं या जगाची रीत आहे हुंडा घेणे आणि देणे. हो कारण भिकाऱ्याची मुलं घेणार नाही तर काय? बरोबर आहे, कारण भिकारड्याचं मूल मी आहे म्हणून तुझा बाप माझ्या घरी आलाय ना. अगं भीक मागत होता की माझी एकुलती एक मुलगी, एकुलती एक लाडाची लेक. भासाजी मागणी करा. हो जर का मला माहित असतं ना तर तुमच्याशी मी लग्नच केली नसती की असले माझे पती आहे म्हणून. अगे नालायक,
अगं असली बेश्रम असतील म्हणून असं स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं. हो मला माहितीये ना की तुम्ही चांगले आहे म्हणून. बघा बघा याचं तोंड बघा कसं आहे आणि बोलते वरून तोंडाने. भिकाऱ्याचा मुलगा खायला वेळेवर अन्न मिळत नाही आणि पोमाडेगी बघा याची किती आहे. माझ्या वडिलाच्या घरी अशी 10 नोकर वापरते आणि बघा या भिकारडा किती बोलते मला. ते वडिलाचं घर नाही, हे माझं घर आहे माझं. आणि मी सांगितलंय ना की माझ्या घरात असले तुझे बोलणे खपवून घेणार नाही. मी जसं सांगेन ना तसंच वागायचा. मी तुमचं काय ऐकत नाही. मला तुमच्याशी मला लग्नच करत नव्हतं. जर का तुमचं थोबाड बघितलं असते मी याच्याशी लग्न केली नसती. या नालायकाशी या घुगऱ्याशी या बोलतोय वरून तोंडाला मोठं दिमाग आहे ना. माझं थोपाड बघण्यापेक्षा नाही का अगोदर आरशामध्ये तुझं थोपाड बघ की माझं थोपाड किती चांगलं आहे म्हणून. हो माहिती आहे ना तुम्ही किती सुंदर आहे. त्याच्याने बघा ना, किती सुंदर.
100 नवरे पाहतो म्हणलीस ना तरी मला काही फरक पडणार नाही, कारण मला तुझे ठेवायचंच नाही इथं. अगं तुला जर माझ्याशी संसार करायचा नसता ना तर तू इथं आलीस कशाला, माझ्याशी लग्न केलीस कशाला? माईक उचल ना रे थोडस रे, वरती उचल ना माईकाकडे लक्ष ठेवा. ए नालायका, मला तुझ्याशी लग्न करायचं वर उचल, नव्हतं. माईक वर या उचल. भिकाऱ्याशी लग्न करायचं. तुझ्या नालायकाशी आहे तू अशी. बरोबर आहे. तुला दुसरे शब्दच कोणते येते की नालायक, भिकारडा, कुत्रा? नाही मोठं चांगला असतं काळ तोंडीला घुगरा. आता मी सांगितलंय ना की तुझा सुद्धा अवतार कोणता आहे. अगं रूप बघितलं का? हा बघितलं नाही, हा नालायकाचं घुगरा. सांगितलंय ना, तू जर इथं राहतो म्हटलीस ना तर मी ठेवणार सुद्धा नाही. आणि मला याच्यापाशी राहायचं नव्हतं ना, हा नालायका. अगं असली बेवारस होती म्हणून तुझा बाप इथं आलाय. विलास भाऊ चिकनाळे यांच्याकडून 50 रुपये दिलीपला येत आहे, तरी दिलीपने स्वीकार करावा, चांगला काम करावं आणि पाहिजे सोय करावी. हा, याची सोय लावा, याची पुन्हा मला मारायला सांगा. बघितलंस दिलीप भाऊनी सुद्धा दिलीप भाऊचं सुद्धा काय म्हणणं आहे. हो, दिलीप भाऊ म्हणजे तुमच्याच नावाचा तो दिलीप भाऊ. काय जाती सांगता नाही, हा ना? थोडं चांगलं आहे, गुणवान आहे बरोबर तो. आहे ना, कारण मी वाईट काम करतच नाही. आजपर्यंत या गावामध्ये जेवढे काही काम केलंय ना तेवढे इमानदारीने करत आलोय. म्हणूनच भीक मागून जगतोय. काय? अगं मी लहानपणापासून कष्ट करत आलोय, पण कुणाच्या दारापुढे गेलो नाही की मला भीक द्या की मला मदत कराय म्हणून. जेवढं काही काम केलोय ना तेवढा माझ्या कामाच्या कष्टाच्या भरोश्यावर पैसा कमवलाय. काय कोण्या घुगरा, माझ्या पप्पाकडून तू 1 लाख रुपये मागलायस, नालायका, घुगरा. अगे तुझा बाप 1 लाख रुपये मला कर्ज म्हणून नाही दिलाय, की तुझा बाप हुंडा म्हणून दिलाय.
राहायचो म्हटलीस ना तर मी ठेवणार सुद्धा नाही. ए, नालायका, मला याच्याजवळ राहायचं नाही. हात काढा, काय म्हणाली काय म्हणाली? नालायका, मारायचं नाही मला. काय ते? मी सांगितलंय ना मी गरीब असून तुझ्या बापाचा गुलाम नाही. माझं भीक मागे मार नाही. 1 लाख रुपये अगं तू दुसरा येतेच काय? या भीक मागेला माझ्या पप्पाने 1 लाख रुपये हुंडा दिलाय. या नालायकाने अंगणावर पेटवलाय. काय सांगत होता? तुझा बाप काय सांगत होता? नाथाचा नाथ रघुनाथ. आणि तू माझा पप्पा तर नाताचा नाथ रघुनाथ. आबा, भीक माई मागे, हा भीक कसा मागे. झोपत आहे का? हा काय तोंड्या घुबडा कुत्रा. काय म्हणाली काय म्हणाली? तुझे राहतो म्हटलीस नाही का? मी कदापि ठेवणार सुद्धा नाही तुला. ए, नालायका, मला तुझ्यापाशी राहायचं नाही. याच्यासोबत मला नांदायचं नाही. याच्यासोबत मला राहायचं सुद्धा नाही. याच्यासोबत हे काय? संसार सुद्धा थाटायला ना तुझ्या नावाचं मंगळसूत्र फेकते मी. बरोबर आहे, कारण तुला इथं राहायचंच नाही ना. कुंकू सुद्धा पुसते, तुझ्या नावाचा कुंकू सुद्धा पुसते आणि तुझ्यासोबत मला राहायचं नाही. अगं कुंकू पुसलीस काय आणि मंगळसूत्र तोडून फेकलीस काय तरी मला काही फरक पडणार नाही. हो ना, बरोबर आहे. कसं फरक पडणार आहे? 1 लाख रुपये घेतला, ह्या हाड्याने खाऊन पचवलंय. पण याच मंगळसूत्राला 7 जन्माचं पवित्र नातं समजले जाते. अगं त्याच पवित्र धाग्याला तू एका क्षणामध्ये काढून फेकून देतेस. याचाच अर्थ की तुझ्या जगण्याला काही अर्थ नाही. अगं बघ या समाजातील बायांकडे. अगं मंगळसूत्र म्हणजे दागिना समजते, पण याच मौल्यवान दागिन्याचा अर्थ तुला काही कळणार नाही. अगं तुझा जगून तरी काय उपयोग? हो, अगं तू या जर आत्महत्या केलीस ना या नालायकाला. तरी कोणी पस्तावणार नाही. वा ग वा, तुझ्या बापाने हेच संस्कार शिकवले नाही का? खूप शिकलेली मुलगी आहे म्हणे, खूप चांगले संस्कार झाले आहे म्हणे. हेच का ते संस्कार? सगळा आवाज बंद झाला म्हणून वाजवू नको. वा ग वा, एकुलती एक आणि लाडाची लेक. ए, भीक अगं खूप इज्जत आहे तुझ्या बापाची नाही? बघ आता तू इथून गेल्यानंतर तुझ्या बापाकडे पाहून लोक काय म्हणून थुंकणार आहे. अगं मी तर शेवटी माणूस आहे. अगं माणसाला 1 नाही 10 बायका सुद्धा मिळू शकतात. पण आजचा जमाना असा आहे की एखादी बाई जर नवऱ्यापासून दूर झाली असेल ना तर याच समाजातील लोक तिच्याकडे वाईट नजरेने बघतात. ए, नालायका, तुला बघतील, मला कोणी नाही बघत. तुझ्यासारखे 10 नवरे मला मिळतात. नालायका, खाया डोंबड्या. बरोबर आहे. तुझ्या बापाने त्याच्याशिवाय तुला दुसरं काही शिकवलंच नाही ना. फक्त ABCD तेच शिकवलंय. मी सांगतो ना ते, यापुढे जर या घरात या झोपडीत जर राहण्याचा प्रयत्न केलीस ना तर मी ते कदापि ठेवणार सुद्धा नाही. आणि ज्या दिवशी माझी आठवण येईल ना तेव्हा तू नक्कीच पस्तावल्याशिवाय राहणार नाही. जाणार नालायका, मला तुझ्यासोबत संसार करायचा नाही. मला तुझ्यासोबत राहायचं बरोबर आहे नाही. ना ग? तुला प्रेम या शब्दाचा अर्थच काय करणार?
अगं पती पत्नीचं प्रेम कसं असतं किंवा नाती कसे असते हे काय कळणार आहे? बरोबर आहे, कारण रक्ताची नाती ही जन्माने मिळतात, मनातील नाती ही मनाने मिळतात. पण नाती नसताना जे बंधन जुडतात ना ते रेशमी बंधनालाच खरी नाती म्हणतात. पण तुझ्या मनी नाही ही नाती. अगं नाती जपायची कशी? अगं नाती जपायची फुलपाखरासारखी. अगं घट्ट धरून ठेवलं तर गुदमरून जातात, सैल सोडलं तर उडून जातात. पण तीच नाती जर प्रेमाने जोपासली तर आयुष्यभर साथ देतात. पण नाही, तुझ्या नशिबी नाही, कारण तो भोग माझ्या नशिबी आलेला नाही. अगं शेवटी तुलाच भोगावे लागणार आहे. अगं आपल्या सावलीपासून आपणच काहीतरी शिकावं. कधी लहान तर कधी मोठे होऊन जावं. शेवटी काय घेऊन जाणार आहो? म्हणूनच पती पत्नीचा हे आयुष्य किती सुंदर आहे हे काय कळलं तुला? जानू भैया तुझ्याशी मला लग्नच करायचं काय नव्हतं. काय म्हणाली? लग्न करायचं नव्हतं नाही? अगं कशाला केली एखाद्या गरीबाचा संसार उद्ध्वस्त करून? काय मिळणार आहे तुला? मी सांगतोय ना, इथे जे राहण्याचा परत प्रयत्न जर केलीस ना किंवा माझी आठवण काढण्याचा प्रयत्न केलीस ना तरीही तुझा आणि माझा नाता शेवटचा समजला समज. अगं यू कॅन गो आउट, यू लाईक माय फर्स्ट अँड लास्ट वन.